आज राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पण शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासारखे शेतकरी हिताचे 2च निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना आशा होती, आतापर्यंत कर्जमाफीची केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. नियमित कर्जदारांना 2 लाखाचे अनुदान मिळावे यासाठी काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. तर कर्जमाफीची दुसरी यादी लवकरात लवकर यावी यासाठी काही महत्त्वाचा निर्णय होईल. पण यात साफ शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या 2 निर्णयापैकी पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे जायकवाडी प्रकल्प टप्पा 2च्या 6,477 कोटी 88 लाख रुपयाच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. टप्पा 2मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीच्या माजलगाव धरणाच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे किमान आधारभूत किंमत योजनेतील 2024-25 अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरड धान्य वाहतूक खर्चाकरता 328 कोटी 47 लाख रुपयाच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे धान आणि भरड धान्य खरेदीची प्रक्रिया सुलभ आणि लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. या 2 निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.